नमस्कार आणि सुप्रभात. सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित आजच्या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं, त्याबद्दल सर्वात अगोदर सगळ्या नियोजन समितीचे मी या ठिकाणी आभार मान्य करतो. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे आणि ट्रस्टचे अध्यक्ष संजीव बिद्री सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे आणि ट्रस्टचे सेक्रेटरी जयकुमार कोल्हापुरी सर, सुरेश बिद्री सर, भरतकुमार सर, राजू सर, श्रीराम सर, शिरीष सर, संजीव सर, गणेश सर आणि उपस्थित सर्व समाजातील मान्यवर मंडळी. खरं तर इथं आल्यानंतर खूप छान वातावरण मला या ठिकाणी पाहायला मिळालं. अनौपचारिकता अशी जी वातावरणामध्ये आहे, काही ठिकाणी गेल्यानंतर जाणवतं की खूप औपचारिक स्वरूप असतं, पण इथं आल्यानंतर एक कुटुंबात आपण जसं वावरतो तसं कुटुंबामध्ये सगळेच जण वावरतात आणि आपल्या कुटुंबातलाच कार्यक्रम आहे की काय, त्याच्यासाठी कुटुंबातली सगळी ज्येष्ठ मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याच मुलांचं, नातवंडाचं, मुलींचं त्या ठिकाणी पर्यायाने आपल्या समाजातील इतर सर्व मुलांचं या ठिकाणी पोटकौतुक करण्यासाठी आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी. आता सरांनी उल्लेख केला की यश जे आहे ते यश असं सहजासहजी मिळत नसतं. म्हणजे प्रत्येक यशाला एक गोष्ट असते, एक कथा असते आणि ते यश मिळवण्याच्या मागे खूप मोठी त्या ठिकाणी कष्टाची परंपरा आहे सगळ्याच अर्थाने. मग ज्याला यश मिळालेलं आहे त्याची स्वतःची वेगळी परंपरा असू शकते, त्याला मदत करणारे जे आहेत त्यांची सुद्धा एक वेगळी परंपरा त्या ठिकाणी असू शकते. मग त्याच्यामध्ये आई वडील आहेत, आपल्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहेत, गुरु आहेत आणि मग ज्यांना आपण आपल्या आदर्श स्थानी ठेवतो अशी आदर्श व्यक्ती सुद्धा त्या ठिकाणी असते. तर या सगळ्यांचा जो काही एक सुंदर गोफ तयार होतो आणि त्या गोफामधून आपलं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं, आपली त्या ठिकाणी उंची आपण त्या ठिकाणी गाठत असतो. आता इथं सगळ्याच स्तरातील विद्यार्थी, जसं सरांनी उल्लेख केला, 10वी आहे, 12वी आहे, आफ्टर ग्रॅज्युएशनचे पण बरेचसे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आपला ठसा एका वेगळ्या क्षेत्रामध्ये उमटवण्यासाठी इथून आपण कार्यरत झालो आहोत. कुणाची ना कुणाची तरी प्रेरणा, मोटिवेशन आपल्याला त्या ठिकाणी लागत असते आणि कुठल्या तरी मोटिवेशनमधून, प्रेरणेमधून आपण उंच भरारी त्या ठिकाणी घेत असतो. हे सगळं करत असताना सुद्धा आपल्याला मग कशाची आवश्यकता असते, आपण थोडा जर विचार केला तर आपल्याला काय, म्हणजे हे सगळं आपण मिळवलं आणि मिळवणार आहोत आपल्या आयुष्यामध्ये, तर याच्यासाठी कुठल्या गोष्टीची आवश्यकता असते. आता हे सगळं करत असताना सगळं सुकर झालं का, सहजासहजी मला हे सगळं मिळालं का, तर असं अजिबात नाहीये. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी संकटांचा सामना आपल्याला त्या ठिकाणी करावा लागला असेल. म्हणून मग असा प्रश्न समोर येतो की मग संकटाचा सामना करायचा असेल तर माझ्यासोबत पहिल्यांदा कोण असतं. विद्यार्थ्यांसाठी थोडंसं मला तुम्ही मोकळेपणानं उत्तरं दिली तर जास्त बरं होईल. विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की संकटामध्ये आपल्यासोबत कोण असतं सर्वात पहिल्यांदा. सांगा. एक पॅरेंट्स असतात, मी तुम्हाला आश्वासन देतो तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर असणार आहेत, चूक अजिबात नाही, त्यामुळे घाबरायचं नाही. कारण मी पेशाला शिक्षक आहे, मला प्रश्न विचारावे लागतात, उत्तरं मागवली जातात. सरांना चांगलं माहिती, इथं बरेच जण शिक्षक पण आहेत आणि तुमची सगळी उत्तरं बरोबर आहेत. आता उत्तर दिलं जाईल की आपले पालक आपल्यासोबत असतात. व्हेरी गुड. अजून सांगा. टीचर, शिक्षक आपल्यासोबत असतात. ओके, गुड. आणखी कोण असतं आपल्यासोबत? सगळी उत्तरं बरोबर आहेत, फक्त बोला तुम्ही. सांगा, पटपट सांगा. ओके, पालक आहेत, शिक्षक आहेत आणि आपल्याला मदत करणारे सगळेजण आहेत, आपले समाज बांधव आहेत, आपले आदर्श आहेत. पण सगळ्यात अगोदर आपल्याला संकट काळामध्ये मदत करताना ते आपल्यामध्ये असलेलं धैर्य मदत करत असतं. आपल्यामध्ये धाडस
जे आहे, आपण जर धाडस दाखवलं, आपल्यामधलं जर धैर्य आपण दाखवलं, तर ही जी सगळी मंडळी आहेत, आज आपल्या समोर बसलेली आहेत, आपल्या सोबत बसलेली आहेत, ही सगळी मंडळी आपल्याला मदत करायला तयार असतात. पण केवळ आपण उभं राहण्याचं धाडस, आपण उभं राहण्याचं धैर्य दाखवलं, तर हे सगळेजण आपल्याला मदतीला आलं. आणि या सगळ्यांच्या मागे मदतीला येतात हे सगळे. पांडुरंग आहे, सहस्रार्जुन आहे, इथे जगदंबा माता आहे, तुम्ही ज्याच्या सानिध्यामध्ये बसलात तर बुद्धीचा देवता गणपती आहे, हे सुद्धा आपल्याला सहाय्यकारी ठरतात. पण कधी सहाय्यकारी ठरतात? जेव्हा आपण आपलं धैर्य, आपलं धाडस त्या ठिकाणी दाखवू. म्हणून स्वामी विवेकानंद सारखं आपल्याला सांगतात, तरुणांना ते सारखं मार्गदर्शन करतात की बल हेच जीवन असतं आणि दुर्बलता म्हणजे काय? मृत्यू. त्यामुळे आपण दुर्बल असू नये, आपल्या अंगी बल असलं पाहिजे, आपण बलाची उपासना केली पाहिजे. समर्थ रामदासांनी सुद्धा तेच सांगितलं की बलोपासना ही किती महत्वाची आहे. मग बलोपासना असेल, आपलं शरीर सुदृढ असेल, आपण धाडस असू, आपलं धैर्यवान आपण असू, तर आपण प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी उभं राहू शकतो. आणि आपण उभं राहिलं की आपल्याला मदत करण्यासाठी सगळी मंडळी त्या ठिकाणी उभं राहू शकतात. म्हणून धैर्यामध्ये सगळ्यात अगोदर जर आपल्याला कोणी साथ देणार असेल संकटामध्ये, तर ते आपल्याला धैर्य हे त्या ठिकाणी साथ देत असतं मित्रांनो. त्यामुळे नीट लक्षात ठेवा, इथून पुढची सगळी वाटचाल जी आपल्याला करायची आहे, ती सगळी वाटचाल ही आपण धैर्यवान बनून वाटचाल आपल्याला करायची. आपण बलशाली म्हणून त्या ठिकाणी आपली वाटचाल करणार आहोत. आपल्याला दुर्बल अजिबात बनायचं नाहीये. सहस्रार्जुन जर आपले आदर्श असतील तर सहस्रार्जुन दुर्बल नव्हते. त्यांच्या नावामध्ये ते सहस्त्र, याचा अर्थ काय? त्यांनी काय शिकवलं मग आपल्याला? त्यांनी आपल्याला हेच शिकवलं, कुठल्याही संकटाचा जर सामना करायचा असेल तर एक हात नाही, दोन हात नाही, 1000 हातांनी आपल्याला ते धैर्य मिळवता आलं पाहिजे आणि 1000 हातांनी आपण त्या संकटाचा सामना केला पाहिजे. असे आदर्श आपल्या समोर असतील तर आपण निश्चितच बलवान असलं पाहिजे आणि येणारे संकट जी आहेत समोर, त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे. हा एक मला वाटतं की संदेश त्या ठिकाणी आपल्याला द्यावा. आणि दुसरी एक गोष्ट अजून मला या ठिकाणी सांगायची आहे की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर जाणार असू, अगदी कुठलंही क्षेत्र तुम्ही तुमच्या आवडीचं निवडा, तुमच्या आईवडिलांनी सांगितलेलं असेल किंवा परंपरेनं चालत आलेलं असेल, काहीही असेल, तर त्याच्यावर आपली पूर्णपणे श्रद्धा असली पाहिजे. आपण 100% विश्वास त्याच्यावरती ठेवता आला पाहिजे. आपली जर एखाद्या गोष्टीवर श्रद्धा नसेल, आपण जर प्रत्येक गोष्टीमध्ये शंका उपलब्ध करत असू, आपलं मन जर शंकेखोर असेल, तर आपलं कार्य जे आहे ते कार्य सुफळ आणि संपूर्ण त्या ठिकाणी होत नसते. त्यामुळे आपल्या कार्यावरती आपण जे काही करत आहोत त्याच्यावरती आपली संपूर्णपणे श्रद्धा असणं हे फार महत्वाचं आहे. जसं की आपण आता कार्यक्रमाची सुरुवात ही विठ्ठल रुक्मिणीच्या आरतीने आणि पूजेने त्या ठिकाणी सर्व समाजाचं, महाराष्ट्रातील सर्व लोकांचं नव्हे तर भारतातील सर्व लोकांची श्रद्धा आहे की ती आपल्या पाठीशी असतात आणि ते आपल्या पाठीशी असतात. म्हणून काय होतं तर आपल्याला अनेक कामं करण्यासाठी त्या ठिकाणी बळ मिळतं. ही एक श्रद्धा आहे. आणि अशी श्रद्धा आपण ज्या क्षेत्रामध्ये जाऊ त्याच क्षेत्रामध्ये, त्या कामामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ठेवता आली पाहिजे. म्हणजे नक्की काय करायचं? मी आता 10वी पासआउट झालो, मला आता 10वी नंतर 11वी 12वी हे कोर्सेस करावे लागतील. जे शिक्षक माझ्या समोर येणार आहेत, ज्यांच्याकडे मी ज्ञान ग्रहण करण्यासाठी जाणार आहे, त्यांच्यावर माझी पूर्ण श्रद्धा असणं आवश्यक आहे. ते जे सांगतील ते मला त्या ठिकाणी ऐकणं आणि त्यांनी सांगितलेलं मी फॉलो करणं, याच्यावर माझी पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. नाहीतर मग बऱ्याच वेळेस असं होतं की आपण आपल्याला काय करायचं हे विसरून जातो आणि दुसरे काय करतात ह्याच्याकडे जास्त लक्ष जातं आपल्याला, आणि मग त्याच्यातून तुलना सुद्धा होत जाते. पालकांना सुद्धा मला या ठिकाणी सांगायचंय की तुलना जी आहे, कंपॅरिझन ज्याला आपण म्हणतो, ती तुलना त्या ठिकाणी आपल्या मुलाची, आपल्या मुलीची इतरांसोबत करू नका. अशामुळे काय होतं की त्या मुलाची किंवा आपल्या जो काही पाल्य असेल त्या पाल्याची श्रद्धेला त्या ठिकाणी ठेच बसते आणि मग आपण श्रद्धावान त्या ठिकाणी होत नाही. मग तुलना करायची नाही तर प्रगती कशी होणार असा पण प्रश्न येतो समोर. जर तुलनाच केली नाही तर आपल्याला कळणार नाही आपण कुठे आहे. तेव्हा तुलना जर करायची असेल तर ती स्वतःशी करा. लता मंगेशकरांनी सुद्धा सांगून ठेवलं, त्या जाण्याच्या अगोदर त्यांच्या मुलाखतीमध्ये एकदा त्यांनी उल्लेख केला होता की त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या गाण्याला कसं बघता, तुम्ही एवढी सगळी हजारो गाणी गायली, तुम्ही कुणाला समोर ठेवलंय का, तुम्ही कुणाशी स्पर्धा करता, कुणाशी तुलना करता.
तेव्हा लता मंगेशकरांनी दिलेलं उत्तर फार छान आहे की त्या असं म्हणाल्या की मी कुणाशीही तुलना करत नाही. मला जेव्हा एखादं गाणं गायचं असतं, एखादा परफॉर्मन्स द्यायचा असतो, एखादं प्रेझेंटेशन मला करायचं असतं, तेव्हा मी विचार करते की मी मागे याच रागातलं, याच सुरातलं, याच लयीतलं गाणं कसं गायलं आहे, आणि मग अगोदरचं गाणं मी 10-15 वेळेस ऐकते आणि नंतर हे गाणं परफॉर्मन्स करायला मी उभी राहते. म्हणजे अगोदरच्या पेक्षा मला काय काय सुधारणा कराव्या लागतील हे मला कळतं. आणि मग माझ्यातल्या सुधारणा मला करता आल्या की माझी प्रगती ही आपोआप त्या ठिकाणी होत असते. थोडक्यात काय की माझ्यामध्ये जे कमी आहे, जे काही चुकलेलं आहे, जे कमी आहे, जे मायनसमध्ये आहे, ते मायनसमध्ये असलेलं जर मी प्लसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर माझी प्रगती कुणीही रोखू शकणार नाही. मग त्याला कंपॅरिझन करण्यासाठी शेजारचा, नातेवाईकातला मुलगा कशाला हवा आहे? अजिबात नाही. त्यामुळे माझी तुलना, माझी स्पर्धा ही फक्त माझ्याशीच असावी. या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर आपली श्रद्धा जी आहे ती अजून दृढ होते. आणि एकदा का आपण श्रद्धावान बनलो की आपल्या हातामध्ये येणारी जी कामं आहेत, आपल्याला जी काही प्रगती करायची आहे, ती प्रगती या ठिकाणी कोणीही थांबवू शकणार नाही. अशा प्रकारे आपण आपली वाटचाल मित्रांनो त्या ठिकाणी करायची असते. एक छोटी गोष्ट सांगतो, बऱ्याच जणांना माहिती असेल, त्या गोष्टीचं स्वरूप थोडंसं बदललंय. एक शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याला 3 मुलं असतात आणि मुलं मोठी झाली आहेत, चिंता वाटायला लागते शेतकऱ्याला. त्यांचं पालन पोषण योग्य रीतीने झालं आहे की नाही थोडंसं तपासून बघावं. सगळ्याच पालकांना चिंता असते. मग तो काय करतो की आपल्या 3ही मुलांना शेतामध्ये घेऊन जातो आणि शेतामध्ये घेऊन गेल्यानंतर तो सांगतो की त्यांना मुलांना वाटतं की हा आपल्या बाबांनी आपल्याला शेतात बोलवलं म्हणजे काहीतरी नवीन किंवा काहीतरी वेगळं असणार आहे, किंवा आपल्याला कदाचित सांगतील की हा भाग तुझा, हा भाग तुझा, हा भाग तुझा, बाकीचं दृष्टी बघा, आता मी म्हातारा वगैरे झालो. मग तो शेतकरी हुशार असतो, असं काही करत नाही. ते शेतकरी त्या तिघांना शेतामध्ये घेऊन जातो आणि त्या मुलांना सांगतो की बांधावरती अशी झाडं लागलेली असतात, तुम्हाला माहिती, सहज उगवून आलेली असतात शेतावर. मग तो या छोट्या रोपट्यावरशी तिघांना घेऊन जातो. त्यातला जो पहिला सगळ्यात छोटा मुलगा जो असतो, धाकटा मुलगा, त्याला सांगतो की हे जे रोप दिसतंय तुला, हे रोप काय करायचं, उपटायचं. धाकटा असतो, रोप छोटा असतं, तो काय करतो, सहज उपटतो. त्याला आनंद होतो, वडिलांनी सांगितलेलं काम मी पूर्ण केलं, छान वाटतं. थोडेसे पुढे जातात बांधावर, अजून थोडंसं रोप गुडघ्या इतक्या, मांडी इतक्या उंचीचं झालेलं असतं. आणि मग दुसऱ्या नंबरचा जो मुलगा असतो त्याला शेतकरी सांगतो की आता हे तू उपट. तो काही लगेच उपटला जात नाही. ते थोडा प्रयत्न करतो, ओढतो, त्याला हलवतो, गोल गोल फिरवतो, काहीतरी करतो. आणि मग प्रयत्न केल्यानंतर मग त्याच्या छोट्या भावाला जरा वाईट वाटतंय, आपल्या मोठ्या भावाला थोडीशी मदत करावी, पण वडिलांनी सांगितलेलं असतं अजिबात एकमेकांना मदत करायची. मग ते थोडंसं प्रयत्नपूर्वक करतो आणि मग ते काय होतं की ते जे रोप आहे ते उपटलं जातं. मग तो थकतो थोडासा, अजून थोडंसं बांधावरून पुढे चालत जातं. एक मोठा वृक्ष दिसतो, अगदी आपल्या उंची एवढा 5.5 फुटाचा. आणि मग 1 नंबरच्या मुलाला सांगतात आता हे तू. तो म्हणतो हा बाबा काय थट्टा करता का माझी, छोटं रोप आहे ते छोट्या रोप त्या ठिकाणी उपटायला सांगितलं, ते सहज उपटलं. हे मोठं म्हणून आता हे कसं उपटणार. मग ठीक आहे म्हणे, या दोघांची मदत घे, उरलेल्या 2 भावांची, काय हरकत आहे. 3 जण मिळून त्या झाडाला हलवायला लागतात. आपल्याला माहिती आहे कसं शक्य, हाताने तर ते झाड हलणार पण नाही आणि ते उपटणार पण. शेवटी थकतात आणि म्हणतात की बाबा तुम्हाला काय साध्य करायचं आहे ते तरी सांगा आम्हाला, हे नक्की काय तुम्ही केलं. तेव्हा त्याचे वडील असतात, त्याचे बाबा असतात, ते सांगतात की बाळांनो, याच्यातून तुम्हाला एक जीवन कौशल्य मला सांगायचं. अशा झाड उपटण्यामधून जीवन कौशल्य काय. तेव्हा की जेव्हा पहिलं रोपटं तुम्ही उपटलं, अगदी कोणी सहज त्या ठिकाणी उपटू शकलं असं. दुसरं रोपटं उपटण्यासाठी तुम्हाला थोडासा त्रास सहन करावा लागला, थोडीशी मेहनत करावी लागली. आणि आपण जसं मोठ्या वृक्षाकडे गेलो त्या ठिकाणी, तेव्हा त्याला उपटण्यासाठी त्रास सहन करते, ते उपटलंच नाही थोडक्यात. म्हणजे मग काय नक्की तुम्हाला काय सांगायचं. तर तेव्हा ते असं म्हणतात की त्याचे बाबा त्यांना त्या ठिकाणी सांगतात की आपल्यामधले जे दुर्गुण आहेत ना, ते दुर्गुण असे आपल्याला चिटकलेले असतात जे की आपल्याला कळत नाही, आपल्याला माहीत नसतं ते.
म्हणजे कसे? ते म्हणतात तुम्हाला जर वाटलं की एखादी निगेटिव्हिटी, एखादं वाईट, एखादं वेगळं काहीतरी माझ्यामध्ये शिरलंय आणि ते जर मला दूर करायचं असेल, हे जेव्हा छोटं असतं या छोट्या रोपासारखं, तेव्हा मी त्याला पटकन उपटून माझ्यातून बाहेर टाकू शकतो. जर समजा तुम्ही पहिल्यांदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मग ते थोडंसं मोठं होणार. थोडं मोठं झाल्यानंतर त्याला आपल्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतील, अधिक वेळ द्यावा लागेल आणि तिथं तुम्हाला कष्ट करावे लागतील. मग इतर गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी तुमचे कष्ट अपुरे पडतील, तिथं तुमची जास्त मेहनत वाया जाईल. आणि मग जर समजा दुसऱ्याही स्टेपला जर तुम्ही दुर्लक्ष केलं, तर तिसऱ्या स्टेपला मात्र त्याचं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं असेल आणि मग तिथं मात्र आपल्याला काहीही करता येणार नाही. आपण त्या ठिकाणी हतबल होऊ. मग जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, आपल्यामध्ये कुठेतरी आपण खालावत चाललोय, कुठेतरी आपण डिप्रेशनच्या मूडमध्ये जाणार आहोत की काय, असं जेव्हा वाटायला लागतं, तेव्हा लगेचच आपण त्याच्यावरती उपाय केला पाहिजे आणि ते आपल्यामधून काढून टाकलं पाहिजे. कशी असते निगेटिव्हिटी, नकारात्मकता कशी असते? साधं सोपं उदाहरण आहे. आपण जेवण करतो, जेवल्यानंतर पान खातो, बडीशोप खातो आणि काय होतं माहितीये का, बडीशोप खाल्ल्यानंतर त्याचा छोटासा एक कण जो आहे तो कुठेतरी दातामध्ये अडकतो. बडीशोपाचा दाणा अडकत असेल किंवा त्याची जी छोटी शेपूट असते ना ती कुठेतरी अडकत असते. सगळं स्वच्छ असतं, दोन दातांच्या मध्ये पटीमध्ये कुठेतरी ते अडकलेलं असतं आणि आपली जीभ जी आहे ती सारखी तिकडे जात असते. असं आपण सारखं करत असतो. इतर तोंडामध्ये काय असतं का, 30 दात आपले रिकामे असतात, पण त्या 2 दातांमध्ये जीभ त्या ठिकाणी अडकून पडलेली असते. मित्रांनो, निगेटिव्हिटी ही अशी असते. आपल्यामध्ये काय चांगलं आहे ना, ती चांगलं आपल्याला निगेटिव्हिटी दाखवत नाही. निगेटिव्हिटी काय करते, निगेटिव्हिटी आपल्या स्वतःकडे जास्तीत जास्त आपल्याला अट्रॅक्ट करत असते. त्यामुळे निगेटिव्हिटी ही अशा प्रकारची असते. त्यामुळे निगेटिव्हिटीला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर त्याच्यामध्ये सर्वात सुंदर काय, मग आपण काय केलं पाहिजे त्यासाठी? स्वामी विवेकानंदांनी फार सुंदर विचार सांगितला. ते तरुणांना मार्गदर्शन करताना, युवकांना मार्गदर्शन करताना असं म्हणाले एके ठिकाणी की त्यांनी एका रेषेचं उदाहरण दिलं. आपल्या स्वतःची रेष मोठी करायची, तर ती कशी करणार तुम्ही? कंपॅरिझनचं पुन्हा इथे दुसऱ्या कोणाची तरी रेष शेजारी आहे त्या ठिकाणी मारलेली आणि त्याच्या शेजारी तुम्हाला रेष जी आहे ती मोठी करायची. मग दुसऱ्याची रेष फोडत बसायचं नाही, तर त्याच्या शेजारी काय करायचं असतं, आपली रेष त्या ठिकाणी आपण मोठी करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय करायचं असतं, निगेटिव्हिटीला कमी करण्यासाठी निगेटिव्हिटीच्या मागे धावायची गरज नाहीये. निगेटिव्हिटीला जर कमी करायचं असेल तर माझ्यातली सकारात्मकता मी वाढवली पाहिजे, मी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तशा सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी करता आल्या पाहिजेत. आणि मग जेव्हा माझ्यातली सकारात्मकता वाढेल तेव्हा माझ्यातली नकारात्मकता, निगेटिव्हिटी ही आपोआप त्या ठिकाणी कमी व्हायला लागेल. अशा प्रकारे ही सकारात्मकता त्या ठिकाणी वाढवली पाहिजे. मग वाढवण्यासाठी काय करावं? छोटे छोटे उपाय आहेत. सगळ्यांकडे मोबाईल आहे का? आहे ना? जर 2 मिनिटं हातावर धरा. मुलांकडे, मुलांसाठी फक्त, पालकांसाठी. बरं मला सांगा, हा मोबाईल आपण किती वेळ हातावर धरू शकतो? सांगा उत्तर. तुमची सगळ्यांची उत्तर बरोबर असणार, मी मगाशीच सांगितलं. किती वेळ धरू शकतो? सांगशील किती वेळ धरणार तुला जर समजा करायला सांगितलं? 1 तास. सरांनी उत्तर दिलं 1 तास धरू शकतो. अजून काही वेगळं? कुणी म्हणेल नाही नाही मी अख्खा दिवसभर धरू शकतो. आहे ना, असं नाही, धरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण एक वेळ अशी येईल ना की ह्याला कुठेतरी सोडावं असं वाटेल. ह्याचं वजन किती असेल? 200-300 ग्रॅम वजन असेल, जास्त काही नाही. मग 300 ग्रॅमचा मोबाईल आपण जास्त काळ उचलून धरू शकत नाही, कारण तेवढी ताकद रग लागेल आपल्या हातावर. आहे ना, एक स्टेज अशी येईल की आपण ते करू शकणार नाही. म्हणजे इथं काय होतं की इथं आपली धारण करण्याची शक्ती जी आहे ती कुठेतरी काय होते, कमी होते. एकाच अवस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी असतो आणि एकाच अवस्थेमध्ये असल्यामुळे धारण करण्याची शक्ती कमी होते. आणि जेव्हा धारण करण्याची शक्ती कमी होते तेव्हा मग इतर शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या शक्ती तिथे एकवटलेल्या असतात. तसं निगेटिव्हिटीचं मित्रांनो कसं असतं, आपलं सगळं लक्ष सारखं सारखं त्या गोष्टींकडे जातं. म्हणजे आपल्या सगळ्या शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या शक्ती तिथं एकवटल्या जातात आणि मग आपल्याला वाटतं की अरे मी आता काहीच करू शकत नाही.
मला आता हे जमणारच नाही, हे खूप अवघड आहे, असं आपण स्वतःलाच सांगायला लागतो. आणि स्वसूचना ज्या आहेत त्या स्वसूचना खूप महत्वाच्या असतात. की मी स्वतःला काय सांगतो, मी स्वतःला जर सगळ्या सकारात्मक सूचना दिल्या तर मी निश्चितच या सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणून स्वतःला जर सकारात्मक ठेवायचं असेल तर स्वतःशी संवाद साधला पाहिजे. विवेकानंदांनी आणखी एका ठिकाणी सांगून ठेवलंय की तुम्ही जर स्वतःशी संवाद साधत नसाल, त्यांनी सांगितलं की रोज संवाद साधा स्वतःशी. तुम्ही जर स्वतःशी संवाद साधत नसाल तर या जगातल्या सर्वोत्कृष्ट माणसाशी संवाद न केल्याचं दुःख तुम्हाला लागेल. त्यामुळे स्वसंवाद फार महत्वाचा आहे. दिवसभरामध्ये मी काय केलं, काय गमावलं आणि काय कमावलं याच्यासाठी हा स्वसंवाद आहे. आणि तो प्रामाणिकपणे आपण स्वसंवाद आपल्याशी करू शकतो. आपण इतरांशी खोटं बोलू शकतो, मी यांना काहीतरी वेगळं सांगेल, यांना काहीतरी वेगळं सांगेल, पण जेव्हा आपण एकटे विचार करायला बसू ना तेव्हा स्वतःशी आपण खोटं कधीच बोलणार. त्यामुळे स्वसंवाद सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आणि हा स्वसंवाद जर आपण करायला शिकलो तर आपल्यातली सकारात्मकता जी आहे ती सकारात्मकता त्या ठिकाणी वाढीस लागेल. मग सकारात्मकता वाढीस लागली की मगाच्या गोष्टीमधले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण आपोआप त्या ठिकाणी कमी होतील आणि सगुण त्या ठिकाणी वाढायला जातील. म्हणून इथे एक शब्द वापरला, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. आता गुणवंत म्हणायचं कोणाला नक्की याची व्याख्या आजच्या जगामध्ये बदलली आहे. मी मान्य करतो की आता तुमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी मेरिट लिस्ट प्रमाणे खूप चांगले मार्क्स आहेत, खूप गुण आहेत, तुमचं मार्क लिस्ट हेवी असणार आहे, तुमचे सगळे कोर्सेस त्या ठिकाणी अगदी तुम्ही व्यवस्थित पार पाडलेले आहेत, तुम्ही गुणवंत आहातच, डाऊट नाहीये, शंका अजिबात नाहीये. नुसतं मार्क मिळाले म्हणून मग माझ्यामध्ये गुणवत्ता आली का, तर ते सुद्धा महत्वाचं. मग मार्क मिळाले म्हणून जर गुणवत्ता येत नसेल, कागदपत्रावरची गुणवत्ता असेल, तर मी स्वतः मुलगा म्हणून, मी स्वतः मुलगी म्हणून, मी ज्या समाजामध्ये वावरतो त्या समाजाचा घटक म्हणून, मी ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचा नागरिक म्हणून सुद्धा माझी काहीतरी कर्तव्य असली पाहिजे. आता आपण सगळे उद्याचे भावी नागरिक होणार आहात. मग या कर्तव्यांची जाणीव, या कर्तव्यांची थोडीफार जाण आपल्याला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. कारण जेव्हा समाज इथून तुमच्याकडे बघणार आहे पुढच्या 10 वर्षामध्ये की आम्ही या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता, याचा अर्थ काय होतो मित्रांनो? याचा अर्थ असाच आहे की तुम्ही इथून पुढे जेव्हा बाहेर पडणार आहात तेव्हा तुम्ही आपल्या समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व त्या ठिकाणी निर्माण करावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी, ही कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर मगाशी सांगितल्याप्रमाणे ही त्यासाठी आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सत्कार होतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीचं गुणगौरव होत असतं ना तेव्हा त्या व्यक्तीची जबाबदारी ही दुप्पट झालेली असते. तेव्हा एक जबाबदारी वेगळी आपल्या खांद्यावरती आलेली असते. कारण आपण त्या पात्रतेची झालेलो आहोत असं आपल्याला एका रेषेने त्या ठिकाणी आपल्याला सांगून ठेवलेलं असतं. आणि ती पात्रता आपल्याला पुढे वाढवायची असते आणि ती पुढे संक्रमित करायची असते. आपल्यापुरतं मर्यादेमध्ये हे ठेवायचं नसतं, ती संक्रमित झाली पाहिजे, ती वाढली पाहिजे. मग आपल्यामध्ये असणारी समता, आपल्यामध्ये असणारी बंधुता, आपल्यामध्ये असणारी संवेदनशीलता ही आपण त्या ठिकाणी जपली पाहिजे आणि रुजुतेचा गुण आपल्यामध्ये आला पाहिजे. मगच आपण खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गुणीजन होऊ असं मला वाटतं. मग हे सगळं करायचं असेल तर काय करायचं? तर मगाशी सांगितलं की स्वसंवाद करायचा, स्वतःचा बोध आपल्याला त्या ठिकाणी झाला पाहिजे. गौतम बुद्धांची एक कथा आहे की त्यांनी एका गावामध्ये, एका प्रांतामध्ये त्यांचं एक व्याख्यान ठरलेलं होतं. आणि गौतम बुद्धांचं व्याख्यान म्हणल्यानंतर हजारो लोक त्या व्याख्यानाला ठरलेल्या वेळी गौतम बुद्ध आले. तेव्हा काही असं खुर्च्या वगैरे काही नव्हत्या, माईकची व्यवस्था नव्हती, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार वगैरे नव्हता. सगळेजण त्या ठिकाणी आले, बसले. गौतम बुद्ध आले, बघितलं त्यांनी, असे हजारो लोक दिसतात समोर. आता लोकांना वाटलं की वा, काय भाग्य आहे थोरावं. पण आले, नुसतं बुद्धांनी नजर फिरवली, काही न बोलता निघून. सगळ्यांना वाटलं, उपस्थितांना वाटलं, ते नियोजनकर्त्यांना वाटलं आणि काय झालं असेल. पण कोणाची डेअरिंग झाली नाही विचारायची, तुम्ही असं का निघाला. वाटलं की काहीतरी अडचण असेल. काय विचारणार, एवढा मोठा ज्ञानी पुरुष.
मग पुन्हा त्यांचे एक शिष्य होते आनंद, त्यांनी विचारलं की काय झालं, व्याख्यान का नाही करणार? नाही आज मी बोलणार नाही. मग पुढची तारीख बोलवा म्हणे 8 दिवसांनी. 8 दिवसांनी पुन्हा सगळा सोहळा ठेवला, पुन्हा सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले. त्याच दिवशी त्याच वेळी 8 दिवसानंतर पुन्हा हजारामधले मात्र 100 कमी झाले. सगळेजण आले पण 1000 नाही आले. किती आले? 900 जण आले. बुद्ध ठरलेल्या वेळी आले, सगळीकडे बघितलं, सगळेजण बसलेले आहेत. पुन्हा एक वार नजर फिरवली, काही न बोलता निघून गेले. आता मात्र उरलेल्या त्या 900 जणांना वाटलं काहीतरीच विचित्रपणा आहे, आम्हाला कामधंदे नाही, आम्ही तर कशासाठी आलो, पुढच्या वेळेस परत बोलवा म्हणे बुद्धांनी सांगितलं. पुन्हा 8 दिवसांनी तारीख ठरली, पुन्हा निमंत्रणं दिली गेली. यावेळेस मात्र 700 झाले. 900च्या ऐवजी किती आले? 700 जण आले. म्हणजे पहिल्या 2 टप्प्यामध्ये मायनस किती झाले? 300 जण मायनस झाले. बुद्धाने बघितले याला 700 जणांचा मॉब आहे, काही बोलले नाही, निघून गेले. असं 10 वेळेस झालं. किती वेळेस झालं? 10 वेळेस. शेवटी 40 जण शिल्लक राहिले. 1000 किती जण शिल्लक राहिले? 40 जण शिल्लक राहिले. बुद्ध आले व्याख्यानासाठी, उभं राहिले. त्यांनी बघितलं 40 जणच आहेत समोर, नाही व्याख्यान दिलं, निघून गेले. त्या 40 जणांना वाटलं काय शब्द वापरू नये, काय विचित्र माणूस आहे. अहो आम्ही रोज 10 दिवस येतोय, ठरलेल्या वेळेला येतो, आणि तरी सुद्धा आम्हाला काहीच त्या ठिकाणी मार्गदर्शन मिळत नाहीये. पुन्हा 8 दिवसानंतर बुद्धांचं व्याख्यान जाहीर झालं. बुद्ध येणार असं ठरलं. त्या 40 जणांतले 15 जण त्या दिवशी उपस्थित. किती जण उपस्थित होते? 15. पहिल्या दिवशी किती जण आले होते? 1000 जण उपस्थित होते. आणि जेव्हा 10-12 दिवसाची सायकल ही त्या ठिकाणी रिपीट झाली, तेव्हा सगळ्यात शेवटी फक्त 15 जण पहिल्या रांगेत. 15 जण उपस्थित होते. बुद्धांना बघून आनंद वाटला आणि बुद्धांनी त्या सगळ्यांना शिष्यत्व दिले, त्या सगळ्यांना शिष्य करून टाकले. पण ह्या आलेल्या 15 जणांच्या मनामध्ये प्रश्न होताच, मग 1000 लोक असताना का नाही हे केलं? उलट जास्त बरं झालं असतं ना, सगळा विचार लगेच कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला असतो. बुद्ध म्हणले नाही. पहिल्या दिवशी जे 1000 लोक आले होते ते मला फक्त बघण्यासाठी आले, मी कसा आहे. नंतर जे काही लोक त्या ठिकाणी रिपीट होत गेले आले, त्यांना वाटलं की चला नंतर आपण बघितल्यानंतर थोडंफार ऐकायला मिळेल काहीतरी, ते ऐकण्यासाठी आले होते. नंतरच्या टप्प्यांमध्ये जे आलेले लोक होते की आता ऐकलं तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर 4 विचार आम्हाला कळतील की नक्की त्यांचे विचार काय आहेत, ते आपल्याला पडताळून बघण्यासाठी काही लोक आले होते. असं टप्प्याटप्प्याने हे लोक काय केले? मायनस होत गेले. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही जे 15 लोक शिल्लक राहिलात ते खरंच माझं शिष्यत्व किंवा माझे विचार तुम्हाला पटतात म्हणून तुम्ही आजच्या दिवशी या ठिकाणी आला. मित्रांनो, यातून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपल्या अंगी संयम असला पाहिजे. त्या 15 जणांच्या अंगी संयम होता आणि निष्ठा होती की मला जे करायचं आहे त्याच्यावरती माझी निष्ठा असणं आवश्यक आहे. जसं मगाशी आपण श्रद्धेचा उल्लेख की माझ्या अंगी संयम असणं आवश्यक आहे. जर माझ्या अंगी संयम नसेल, माझ्या अंगी निष्ठा नसेल कुठलीही गोष्ट करण्याची, कुणावरही माझी श्रद्धा नसेल, तर माझी प्रगती होणारच नाही, मला यश मिळणारच नाही. आणि असं जेव्हा आपण या ठिकाणी प्रयत्नांते परमेश्वर असं म्हटलं जातं, प्रयत्ने काय ते वाळू रगडी का तेलही गळे असं काहीतरी एक म्हण आहे आपल्याला. म्हणजे प्रयत्न करा, प्रयत्न न थकता केले पाहिजे. संयम त्या ठिकाणी फार महत्वाचा असतो. मग हा संयम कुठं कुठं महत्वाचा आहे? जेवण करताना सुद्धा संयम महत्वाचा आहे, रोजच्या व्यवहारामध्ये संयम महत्वाचा, चालताना सुद्धा संयम असला पाहिजे, फार महत्वाचं आहे. आपण आंघोळ करतो, आंघोळ करत नाही आपण, शरीराला धुतो. आंघोळ करतानाही संयम महत्वाचा. सगळ्या गोष्टींमध्ये या संयमाची आवश्यकता आहे. आपण एखाद्याचं लेक्चर ऐकलं, तुम्ही आज माझं लेक्चर ऐकता, संयम पाहिजे ना. एखाद्याला वाटले काय सांगतं ते बोल, संयम महत्वाचा.
या संयमाने आपल्याला खूप गोष्टी त्या ठिकाणी करता येतात. पेशन्स त्या ठिकाणी फार महत्वाचे. म्हणून मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी आहेत. एखादी सुंदर मूर्ती घडवायची असेल तर काय केलं जातं? एखाद्या मूर्तिकार शिल्पकार आहे, त्या शिल्पकारासमोर दगड आणून ठेवलेले असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे मोठमोठ्या उंचीचे दगड ठेवतात आणि तो शिल्पकार काय करतो? त्यातला एक दगड चॉईस करतो, त्याची परीक्षा घेतो आहे की खरंच या दगडापासून आपण मूर्ती तयार करू शकू का. कुठल्या पण दगडापासून मूर्ती तयार होत नसते, हे तुम्हालाही माहिती. आणि मग असा एक शिल्पकार होता आणि मग त्याला विचारलं की तुम्ही काय करता, तुम्हाला कसं कळतं की हा दगड मूर्तीसाठी योग्य आहे, हा दगड अयोग्य आहे, याच्यामध्ये मी काम करू शकत नाही, यामध्ये मी काम करू शकतो, असं तुम्हाला कसं समजतं? कारण आपल्यासारख्या सामान्याला ती दृष्टी नसते. फार सुंदर उत्तर दिलं त्यांनी. तो म्हणला की मला समजतं असं नाहीये, मी फार ज्ञानी आहे असाची गोष्ट नाहीये, मला यातलं काही समजत नाही. त्या दगडामध्ये मी काय करतो, त्या दगडामध्ये ज्या देवाची मूर्ती मला तोडायची आहे ना, तो देव मला त्या दगडामध्ये दिसतो. कोण दिसतो मला त्यामध्ये? तो देव मला त्या दगडामध्ये दिसतो आणि तो सांगतो मी इथं आहे. आणि मग मी तो दगड त्या मूर्तीसाठी, त्या शिल्पकलेसाठी वापरतो. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणलं की मग मी काय करतो, मी काहीच करत नाही, देव आहे तिथंच असतो. मी फक्त नको असलेला दगड जो आहे ना, तो फक्त बाजूला करण्याचं काम करतो. देव तिथंच आहे, मी काहीच काम करत नाही. मित्रांनो, फार सुंदर कल्पना आहे. आपल्याला काहीच काम करायचं नाही. आपल्यामधलं जे नको असलेलं आहे, ते नको असलेलं आपण बाजूला सारलं की आपल्यामध्ये सुद्धा देवत्व निर्माण होते. आपल्यामध्ये सुद्धा दैवी शक्ती त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मग एकदा का आपल्यातलं नको असलेलं निघून गेलं, आपल्यामध्ये देवत्व निर्माण त्या ठिकाणी झालं की तुमच्या प्रगतीच्या पंखामध्ये इतकं बळ येईल की तुम्हाला हे आकाश सुद्धा ठेवणं पडेल. त्याच्यासाठी नको असलेल्या गोष्टींपासून आपण त्या ठिकाणी दूर राहिलो. म्हणूनच अशा सत्कार सोहळ्याची या ठिकाणी आवश्यकता असते. आपला समाज आपल्यासाठी आदर्श असतो, आपले समाज बांधव आपल्यासाठी आदर्श असतात. ते याच कारणासाठी त्या ठिकाणी आदर्श असतात. आणि अशा कार्यक्रमांमधूनच आपल्याला आपल्या पंखांमध्ये त्या ठिकाणी बळ मिळतं आणि मग आपण फिनिक्स सारखी त्या ठिकाणी उंच भरारी घेऊ शकतो. रामायणामध्ये भरताचं उदाहरण फार सुंदर आहे. कंटाळा नाही ना, बोर होत नाही. अर्धा तास झाला म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. 5 मिनिटात चालेल ना? काय म्हणजे का, मी शिक्षक आहे, घंटी वाजल्याशिवाय मला थांबायची माहिती. आता तुम्ही कोणी घंटीच वाजवत नाही, मी थांबू तरी कसा? बेल पडल्यानंतर तुम्हाला वर्ग सोडायला कळतं. शेवटचा एक रामायणातला प्रसंग सांगून मी या ठिकाणी थांबतो. बाकी आपण सगळे जाणकार आहात. तिथे खूप माझ्या वयाचा अनुभव असलेले व्यक्ती या ठिकाणी आहेत. ते सुद्धा मला या ठिकाणी सहन करत आहेत, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मित्रांनो, बंधुता कशी असते? रामायणाने आपल्याला बंधुता शिकवली त्या ठिकाणी. राम जेव्हा वनवासाला गेले, चित्रकूट पर्वतावर त्यांचा निवास होता आणि इथे राम, लक्ष्मण, सीतेसहित राम त्या ठिकाणी राहिले होते. आणि जेव्हा लक्ष्मण अयोध्येला परत आले, कारण भरत जेव्हा अयोध्येला परत आले, भरताला हे काही माहीत नव्हतं की सगळ्या घडामोडी अयोध्येमध्ये झालेल्या आहेत. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, नाही असं नाही. भरताला फार राग आला आणि तो चित्रकूट पर्वतावरती आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी त्या ठिकाणी निघाला. सगळी अयोध्या निघाली, सगळं सैन्य निघालं, सगळे निघाले. अगदी त्याच्याकडे असणारं हजारो त्या ठिकाणी जे सैन्य मंडळ होतं, ते सगळं सैन्य मंडळ त्या ठिकाणी निघालं. भरत नको म्हणत होता, पण कोण ऐकतं? कारण सगळ्यालाच रामाला भेटायला जायचं होतं. म्हणून सगळेजण त्या ठिकाणी निघाले आणि संदेश पोहोचला चित्रकूट पर्वतावर की भरत जो आहे तो अयोध्येचं सगळं सैन्य घेऊन या ठिकाणी येतात. लक्ष्मणाला फार राग आला. शेषाचे अवतार, राग तर येणारच, तमोगुणी आहेत. आणि लगेचच आपलं जे धनुष्य आहे ते उठून भरतावर चाल करायला निघाले.
प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांना अडवलं की म्हणले की अरे राग शांत हो. कारण प्रभू श्री रामचंद्रांनी फार वेळा लक्ष्मणाला शांत बसवलं. शांत राहा म्हणले, तो काही आपल्यावरती युद्ध करण्यासाठी येत नाही, आपल्याला माहितच नाही तो कशासाठी येतो, तू शांत राहा म्हणे, आल्यानंतर आपण बघू काय करायचं. लक्ष्मणाला त्यांनी शांत केलं. आणि मग राम थोडस एकटे त्या कुटीपासून थोडेसे बाहेर झाले आणि त्यांनी वनदेवीची प्रार्थना केली. काय म्हणले ते वनदेवीला म्हणले की माझा भाऊ भरत, मी ज्या वाटेनं आलोय त्या वाटेनं या चित्रकूट पर्वताकडे येत आहे. वनदेवी म्हणली मग मी काय करू, तुम्ही सांगा आज्ञा द्या. तर त्यांनी सांगितलं की तो जसा माझ्या भेटीला येणार आहे तर त्याचा रस्ता जो आहे तो तू काय कर, मोकळा कर, एकदम स्वच्छ आणि सुंदर रस्ता त्याच्यासाठी बनवून ठेव. वनदेवीला आश्चर्य वाटलं, असं का म्हणे, तुम्ही जेव्हा आलात तेव्हा तुम्ही मला असा आदेश दिला नाही की मी येणार आहे, माझ्यासाठी सगळा रस्ता स्वच्छ कर, काटेकुटे रस्त्यावरचे काढून टाक. कारण सीतामाता पण आहे तुमच्यासोबत, त्यांना तर कधी अशा प्रसंगाची त्या ठिकाणी सवय नाहीये. मग तुमचा भरत जो आहे तुम्ही वज्रासारखा आहे असं म्हणता, मग तो इतका नाजूक आहे का, त्याला हे सहन होणार नाही का, असं वनदेवीचा प्रश्न आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे मित्रांनो. प्रभू श्री रामचंद्र या ठिकाणी म्हणतात की भरत वज्रासारखाच आहे, पण जेव्हा त्याला कळेल की माझे दादा माझे वहिनी या काट्याकोट्यातून चालत चित्रकूटावरती गेले, तेव्हा त्याच्या हृदयाला ज्या वेदना होतील ना, त्या वेदना अतिशय असह्य असणार आहे. आणि त्याला जेव्हा वेदना होतील तशाच वेदना मला सुद्धा होतील. या वेदना त्याला होऊ नये म्हणून मी काळजी करतो. मित्रांनो, बंधुता ही अशी असते आणि ती बंधुता आपल्या सगळ्यांना जपायची. ती बंधुता जपण्यासाठी तर असे सामाजिक उपक्रम आपल्या सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी केलेले असतात आणि हे उपक्रम जे आहेत ते अजून आदर्श व्हावेत, वेगळ्या उंचीवरती जावेत असं मला या ठिकाणी वाटतं. आपल्या सर्वांना भावी आयुष्यासाठी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये मला बोलण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.